हो, आता आपण बघूयात तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की शिवनाथला अजित आणि दामोदर मारत असतात. तेव्हा शिवनाथला मारून त्याला बाहेर फेकत असतात. तेव्हा मंजिरी मुद्दामच नाटकाचं ढोंग करते आणि बोलते की दादासाहेब थांबवा, थांबवा दादासाहेब, नका मारू. अहो, कितीही हा माणूस नालायक असला ना तरी तो आपल्या सुनेचा, मीराचा बाप आहे. तर दादासाहेब बोलतात की अजित उचलून फेकून दे त्याला बाहेर. तेव्हा अजित बाहेर फेकून द्यायला लागतो. तेवढ्यात तिथे मीरा येते आणि मीरा बोलते की अजित, माझ्या बाबांना हात नाही लावायचा. तेव्हा मीरा सांगण्याचा प्रयत्न करत असते की माझे बाबा खोटं कधीच बोलू नाही शकत. तेव्हा अंबिका बोलते म्हणजे मीरा, म्हणजे तुला असं वाटतंय की आई खोटं बोलतायत. तेव्हा मीरा काहीही बोलत नाही. तेव्हा शिवनाथला बाहेर फेकलं जातं. तेव्हा शिवनाथ उठतो आणि बोलतो की ही बाई घात करणार या घराचा, ही घात करणार. तेव्हा शिवनाथचं तेच बडबड चालू असते की ही बाई या घराचा घात करणार म्हणून. तेव्हा त्याच्या बोलण्यावर कोणीही लक्ष ठेवत नसतं. त्याला बाहेर फेकल्यावर मीरा पुन्हा जाते आणि मीरा बोलते की बाबा असं का करतायत, नका बोलू. तेव्हा शिवनाथ जायला निघतो आणि तेवढाच पळत पळत तेच बोलत राहतो की ही बाई या घराचा घात करणार, घात करणार ही बाई. तेव्हा अथर्व बोलतो की जा इथून आणि पुन्हा या घरात पाऊलही ठेवू नका. तेव्हा मीरा अथर्वकडे जाते आणि बोलते की वेदाचे बाबा ऐका ना, अहो माझे बाबा खोटं नाही बोलू शकत आहे. तेव्हा अथर्व बोलतो की का मग माझी आई खोटं बोलू शकते? हे बघ, माझ्याच घरात येऊन माझ्या आईवर असे आरोप केलेले मला चालणार नाही. तुझे बाबा होते म्हणून सोडलंय त्यांना, नाहीतर मी जीव असं बोलतो आणि शांत होतो. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. अथर्व रागारागाने घरात निघून जातो. हळूहळू घरातली सगळी मंडळी घरात चालली जातात. तेव्हा मंजिरीचा हेतू साध्य होतो. मंजिरीचा हेतू एकच असतो की तिला मीरामध्ये आणि अंबिकामध्ये भांडणं लावायची असतात. तेव्हा दादासाहेब मंजिरीला बोलतात की चल. तेव्हा दादासाहेबही घरात जातात. तेव्हा मंजिरी हळूहळू घरात जात असते आणि तिला मीराचं आणि अंबिकाचं बोलणं ऐकायचं असतं. तेव्हा मीरा आणि अंबिका दोघींमध्ये तू-तू, होत असते की मीरा बोलत असते की माझे बाबा, मला बाबांवर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा अंबिकाही सांगत असते की अगं मलाही आईंवर पूर्ण विश्वास आहे. मीरा, तू काय ओळखतेस गं आईंना? त्यांनी मला लहानपणी इथे अनाथ आश्रमात आणलं, वाढवलं. त्यांनी त्यांच्या घरातली सून करून घेतली आणि ती मायाचा काही संबंध नसतानासुद्धा त्या मायाला माझ्यासोबत या घरात राहण्याची संधी दिली. काय चुकलं त्यांचं? तेव्हा मीरा आणि अंबिकामध्ये दोघींमध्ये वाद होत असतात आणि मंजिरीला खूप आनंद होत असतो मनोमनात, कारण की तिला मनुष्य आणि आत्म्याची जोडी फोडायची असते. इकडे मंजिरी तिच्या खोलीत येते आणि जोरजोरात हसत असते आणि बोलत असते की मी जिंकली, मी जिंकली, मनुष्य आणि आत्म्यामध्ये मतभेद निर्माण केले, मी जिंकली जिंकली म्हणून जोरजोरात हसत असते. तेव्हा तिला त्या खड्याचं महत्त्वही कळतं की मार्जेरी तिला काय बोलली होती की हा खडा तुझं रक्षण करेल. तो खडाही चमकतो. तेव्हा मंजिरी जोरजोरात हसत असताना दादासाहेब दरवाजा नॉक करतात. तेव्हा मंजिरी जोरजोरात रडायला लागते, लगेच पलटी मारते, रडायला लागते. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी, अगं मंजिरी रडू नकोस. तेव्हा मंजिरी बोलते की दादासाहेब मी हारले. घरच्यांसमोर मी जी गोष्ट कधी सांगितली नव्हती, आता घरच्यांना काय वाटेल की मी खोटं बोलले म्हणून. पण दादासाहेब मी हारले. मला घरच्यांसमोर नजरा वर करून बघायला पण लाज वाटायला लागली. आत्तापर्यंत घरच्यांनी माझी बाजू घेतली खरी, पण मग असं नको की त्यांच्या मनात माझ्याबद्दल वाईट विचार तयार होतील, म्हणून मंजिरी नाटकं करत असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी, मी तुला शब्द देतो की तुझी जागा कोणीही घेणार नाही म्हणून. तेव्हा मंजिरी मुद्दाम बोलत असते की दादासाहेब, तो शिवनाथ खोटं बोलत होता तो. दादासाहेब, मला तर असं वाटायला लागले की मला नाही जगायची इच्छा. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी, अगं असं काय बोलतेस तू? तेव्हा मंजिरी स्वतःचं म्हणणं कसं पटवून देता येईल एवढंच बघत असते आणि सगळा खेळ खेळत असते. इकडे मीरा तिच्या खोलीत बसलेली असते. अथर्व तिला बोलत असतो की मीरा बोल ना काहीतरी. मीरा ऐक, मला माहिती जे झालं ते तू अजित आणि दामोदर काकाजी तुझ्या बाप म्हणणार एवढं तो बोलतो, तुझ्या बाबासोबत वागले ते चुकीचं वागले. मला पण एवढं पण मी समजू शकतो की ते कदाचित त्यांची मनस्थिती ठीक नव्हती, ते वाईट होते, त्यांची मनस्थिती ठीक नव्हती, त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार होते म्हणून ते तसे वागले. पण मीरा, माझ्या आईसोबत जे झालं ते चुकीचं नाही आहे. तू होती ना, बघितलं ना तू सगळं. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही, उठते आणि जायला लागते. तेवढ्यात अथर्व बोलतो की मीरा, असं जाऊ नकोस मीरा, बोल तरी काहीतरी. तेव्हा अथर्व मीराला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात दरवाजात अनन्या असते. तेव्हा मीरा थांबते. तेव्हा अनन्याही डिस्टर्ब असते. अनन्या बोलते की दादा, बाबांनी सगळ्यांना खाली बोलवलं आहे. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे, येतो आम्ही. इथे दादासाहेब सगळ्यांना बोलवतात. तेव्हा अथर्व आणि मीराही येतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की आज मीराचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायचा होता आपल्याला, आणि आपण तो करतही होतो. पण तेव्हा मीराच्या बाबांनी जे काही कृत्य केलं आहे ना, ते कोणालाही आवडलेलं नाही आहे.
मी मीराच्या बाबांना योगी समजत होतो, पण तो बाबा ढोंगी निघाला. त्याने आपल्या घरातल्या कुटुंब प्रमुखावर जे काही आरोप केले, तेव्हा मंजिरी असे दाखवते की तिला कुटुंब प्रमुख म्हटल्यावर तिला खूपच वेगळं वाटलं म्हणून. तेव्हा नर्मदा आणि अजित आणि दामोदर त्यांनाही ह्या गोष्टी खटकतात. तेव्हा दादासाहेब मंजिरीकडे जातात आणि बोलतात की हो मंजिरी, तू या घराची कुटुंब प्रमुखच आहेस. तेव्हा नर्मदा दामोदरला खुसफुस करत बोलत असते की मी तर म्हणते ना, मला या मंजिरी वहिनीवर बिलकुलही विश्वास नाही आहे. मीराचा बाप जे बोलत होता ना, ते खरंच वाटतंय मला. तेव्हा दामोदर बोलतो, अगं बायको हळू बोल, ऐकतील. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा, काय म्हणतोय मी? तेव्हा नर्मदा मुद्दामच जवळ जाते आणि बोलते की हो दादासाहेब. दादा, अरे मंजिरी वहिनीला आपण ओळखतोच ना. दादासाहेब बोलतात की काय? तेव्हा नर्मदा बोलते की म्हणजे मंजिरी वहिनीला आपण कित्येक दिवसापासून ओळखतोय, ती असं कसं करू शकते ना. तेव्हा दादासाहेबांनी ते सगळं तिची बाजू घेतात. तेवढ्यात अनन्याही तिच्या आईजवळ जाते आणि मिठी मारते आणि बोलते की आई, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अथर्वही जातो. अथर्व बोलतो की आई, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मीरा भावनेच्या भरात तिच्या बाबांच्या बाजूने जे काही बोलली ना, ते आपण मान्यच करू शकतोय. त्यात तिची काही चूक नाही, पण तिच्या तिच्या मनात तुझ्याबद्दल काहीही नाही आहे. तेव्हा सगळे मंजिरीची साथ देत असतात. तेव्हा मीरा तिथे जातच नसते. तेव्हा अंबिकाही बोलते की हो आई, तुम्ही आहात म्हणून हे घर आहे. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघते. तेव्हा मंजिरीला तोपर्यंत मंजिरीच्या आनंद गगनात मावेनासा झालेला असतो की सगळे तिच्या बाजूने असतात म्हणून. तेव्हा तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, ये तू पण. तेव्हा मीरा तिथेच थांबते. मीराला काहीच कळत नसतं. मीराला सगळं आठवत असतं की तिचे बाबा जे जे काही बोललेत ना, ते मीराला पुन्हा रिकॉल होत असतं. तेव्हा अंबिकाही बोलते की मीरा, अगं असं नको करूस. अगं आई 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 चुकीच्या नाही आहेत मीरा. तेव्हा मीरा या संतापात मीराकडनं जोरात बोललं जातं की माझे बाबा कधी चुकीचे नाही आहेत, माझे बाबा कधी खोटं बोलूच शकत नाही. तेव्हा सगळे मीराकडे बघून ठप्प होतात आणि मीरा संतापाच्या भरात तिथून वरच्या तिच्या खोलीमध्ये चालली जाते. तेव्हा अंबिका तिला बोलत असते की मीरा मीरा थांब, मीरा मीरा तू चुकीचं वागतेस, मीरा तू चुकीचं वागू नकोस, असं नाही आहे. तेव्हा अथर्वला काहीच कळत नसतं. अथर्व मीराला जाताना बघतो आणि अथर्वही मीराच्या मागे मागे चालला जातो. तेव्हा मंजिरी इकडे तो खडा हातात घेते. तेव्हा नर्मदाचं लक्ष पूर्ण त्या मंजिरीच्या मंगळसूत्राकडेच असतं. तेव्हा मंजिरी बोलते की आता ह्या खड्याला चमकण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणजे तो खडा तिचं रक्षण करत असतो. आणि मंजिरीला याच्या गोष्टीचा खूप आनंद होतो की त्या दोघी बहिणींमध्ये भांडणं लागलेत. मंजिरीचा हेतू तोच असतो. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. एपिसोड आवडल्यास या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअरही करा. तसेच मी सावित्री ज्योतिबा फुले ही सिरियल आवडल्यास लाईक करायला विसरू नका.